सर माझी निवड झालेली आहे, मला रजिस्ट्रेशन करावं लागेल का? नमस्कार मित्रो, मुख्यमंत्री योजना दूत म्हणून आपल्याला आदेश मिळालेला आहे का? YouTube वरती आपण व्हिडिओ बनवलेला होता। 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीमध्ये आपण जर मुख्यमंत्री योजना दूत म्हणून अर्ज केला तर आपल्याला 10,000 रुपये मानधन भेटणार आहे आणि आपल्या ग्रामपंचायत ठिकाणी आपल्याला काम करता येणार आहे। पण आपण व्हिडिओ जो केला होता त्यामध्ये कमेंट सेक्शन भरलेला होता, तो म्हणजे आम्हाला आधीच ऑर्डर मिळालेली आहे अशा आशयाची कमेंट आलेली आहे आणि खरोखरच ग्रामपंचायत ठिकाणी एक कामगार नियुक्त करण्यात आलेला आहे। तो योजना दूत आहे का? त्यांना आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। तो नेमका आदेश कोणता, ही सर्व सत्यता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपण योजना दूत म्हणून अर्ज केला असाल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत राहायचा आहे, तर आपल्याला सत्यता कळणार आहे। सर्वात आधी आपण यूट्यूबवरच्या कमेंट पाहू, त्याच पद्धतीने जो आदेश देण्यात आलेला आहे रुजू आदेश तो सुद्धा आपण पाहणार आहोत। भाऊ आजपर्यंत कुठे होते तुम्ही पूर्ण ग्रामपंचायत मध्ये लागल्यानंतर सांगता, याचा अर्थ काय? आधीच कोणतरी ग्रामपंचायत मध्ये लागलेला आहे आणि आम्ही लागल्यानंतर सांगतो, पण तसं मुळात नाही, कारण आपण शासनाच्या माहितीनुसारच ऑनलाईन फॉर्म कधी भरायचा हे सांगतो। आता याला माहितीच नव्हतं म्हणून याने कमेंट केली असेल। तर पहा, इथे एकट्याने कमेंट केलेली आहे सहमत आहे या विधानाशी आणि हा म्हणतोय ही वेगळी आहे भाई। हा खरोखर ही योजना वेगळी आहे आणि आपण जी योजना दूत म्हणून फॉर्म भरतोय ती वेगळी आहे। त्यांना ऑर्डर भेटलेली आहे ते सुद्धा मी दाखवणार आहे। यानंतर एक कमेंट आहे, सर मला एक सांगा, महास्वयं आणि योजना दूत एकच आहे का की वेगळे आहे? कारण अगोदरच म्हणजे 8 दिवस आधी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक अर्जदार ऑपरेटर म्हणून फिक्स झाला आहे। पहा, 8 दिवस अगोदरच एक अर्जदार ऑपरेटर म्हणून ग्रामपंचायतीमध्ये फिक्स झालेला आहे। तर आता ऑनलाईन फॉर्म भरून काय मतलब? ऑफलाईन मुळे जवळचे फिक्स झाले आहे आणि कोणाला माहिती सुद्धा नव्हते, सत्य आहे का? हो, याची सुद्धा माहिती मी देणार आहे। महास्वयं आणि योजना दूत यामध्ये फरक आहे। ग्रामपंचायतीमध्ये ऑलरेडी अर्जदार ऑपरेटर आहे, तुमच्या पण असू शकतो, त्याचा आदेश मी वाचून दाखवणार आहे। आणखीन एक कमेंट पहा, सर माझी निवड झालेली आहे, मला रजिस्ट्रेशन करावं लागेल का? आता योजना दूत मध्ये निवड कशी होईल? कारण 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, तर याची निवड कशामध्ये झालेली आहे यालाच माहिती नाही, हे मी सांगणार आहे तुम्हाला। यानंतर पहा कमेंट आहे, सर्व लोक ऑलरेडी योजना दूत झाली आहेत, कुणीही अप्लाय करू नका। ह्यानं तर काय सांगितले तुम्हाला, अप्लाय करू नका, योजना दूत ऑलरेडी झालेला आहे। पण मुळात या व्यक्तीलाच माहित नाही योजना दूत आणि जे काही रुजू आदेश भेटलेला आहे यातील फरक। त्याचबरोबर पहा, इथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत महास्वयंवर नोंदणी करून योजना दूत साठी झडपी मध्ये ऑफलाईन फॉर्म भरून घेतले होते, मग त्याचं काय, ते कॅन्सल झालं का? संपूर्ण माहिती आता आपण त्या आदेशद्वारे पाहणार आहोत आणि नेमकी ग्रामपंचायतीमध्ये कोणता अर्जदार ऑपरेटर आहे, ज्याचं नाव काय आहे, त्याचे रुजू आदेश काय आहे, तो आता आपण पाहूयात। इथे पाहू शकता सरळ सरळ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रुजू आदेश, दिनांक आहे 1/9/2024 आणि आपण व्हिडिओ 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर कशासाठी बनवलेला होता? योजना दूत म्हणून। तर पाहू शकता हा आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रुजू आदेश। हा आदेश आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणचा आहे आणि आपल्याला योजना दूत म्हणून नेमणूक करायची आहे, तो वेगळा आणि हा वेगळा, यामधील फरक आता आपण जाणून घेणार आहोत। पहा, 8/8/2024 रोजीची महास्वयं वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली जाहिरात, आता ही ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध केलेली जाहिरात आहे, त्या अंतर्गत या नागरिकाने फॉर्म भरला होता आणि त्याला रुजू आदेश देण्यात आलेला आहे। या ग्रामपंचायतमध्ये यानं काम करायचं आहे प्रशिक्षणार्थी म्हणून आणि यासाठी कालावधी आहे 6 महिन्याचा आणि पाहू शकता इथे विद्यावेतन या पदासाठी नियुक्त केलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार 6,000 रुपये या नागरिकाला मानधन देण्यात येणार आहे आणि डीबीटी द्वारे। त्याचबरोबर पहा, इथे कोणत्याही प्रकारचा तुम्हाला वेतन कायदा लागू होणार नाही। त्याचबरोबर आपण जर गैरहजर असाल तर तुम्हाला कोणतेही वेतन मिळणार नाही, अशा संदर्भाचा आदेश आहे। आणि इथे कार्यालयीन वेळ आहे 9:45 ते 6:15। वरिष्ठांनी व ग्रामसेवकांना दिलेल्या आदेशाचे पालन करून तसेच वरिष्ठांनी व ग्रामसेवकांनी सुट्टीच्या दिवशी ज्या ज्या वेळी बोलावले जाईल त्यावेळी येणे व प्रशिक्षण कामकाज करणे बंधनकारक आहे। अधिकारी जसे आदेश देतील त्याप्रमाणे पालन करावे। रुजू आदेश मिळाल्यानंतर
हा रुजू आदेश अपलोड करायचा आहे महास्वयम या वेबसाईटवरती। ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच आपल्याला विद्यावेतन दिले जाणार आहे। अशा आशयाचे हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रुजू आदेश आहे। तर तुमचा गैरसमज करण्यात आलेला होता की ग्रामपंचायतमध्ये ऑलरेडी योजना दूत आलेला आहे, योजना दूत नाही, तर त्याचं पद आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यावेतन या पदासाठी त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषद मार्फत पद भरण्यात आलेलं आहे असं या आदेशामध्ये देण्यात आलेलं आहे। नागरिकाचं नाव हाईड करण्यात आलेलं आहे, पाहू शकता अशा पद्धतीचा आहे। आणि हा GR सुद्धा मी दाखवतो, पहा इथे तुम्हाला तारीख आहे 9 जुलै 2024 चा GR आहे। आणि या नागरिकाला पगार किती 6,000 रुपये मानधन आहे आणि योजना दूतसाठी किती 10,000 रुपये मानधन आहे। हे पद वेगळं आणि योजना दूत हे पद वेगळं, तर तुमच्या मनातील संभ्रम इथेच दूर होतो की योजना दूत 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची कार्यप्रणाली सुरू होते। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण योजना दूतची कार्यप्रणाली मी ऑलरेडी व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे, तो व्हिडिओ सप्ताच पहा। पण योजना दूत आणि हे पद हे वेगळं आहे। त्याचबरोबर पहा हा GR मी तुम्हाला दाखवतो, 9 जुलै 2024 चा GR मी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत। तर या योजनेअंतर्गत त्या व्यक्तीला रुजू आदेश देण्यात आलेला आहे। हा GR डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, ते तुम्ही वाचू शकता। इथे पहा उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदवी का पदव्युत्तर। तर योजना दूतसाठी पदवीधरच असावं लागतं, इथे 12वी पास सुद्धा चालू शकतो। आणि यासाठी पगार जो असतो तो पाहू शकता इथे देण्यात आलेला आहे। 12वी पास साठी 6,000 जसं की आदेशमध्ये देण्यात आलेला आहे। शिक्षणाच्या अर्हतेनुसार 6,000 रुपये मानधन, ITI वाल्यांना 8,000 रुपये आणि पदवीधर पदव्युत्तर वाल्यांना 10,000 रुपये। अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ते पद भरण्यात आलेलं आहे। तर हे दोन्हीही अलग अलग आहे। त्यामुळे हा व्हिडिओ का महत्त्वाचा होता की ज्या कमेंट होत्या किंवा तुम्ही जर ग्रामपंचायतमध्ये गेला असाल, ऑलरेडी एक व्यक्ती तिथे ऑपरेटर म्हणून रुजू आहे असा तुमच्या मनात संभ्रम असेल, कारण योजना दूत म्हणून आम्ही अप्लाय केलंय आणि आधीच कोणीतरी तिथे रुजू असेल, तर असं मुळात नाही। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नेमणूक झालेली आहे आणि तुमची जर नेमणूक झाली तर योजना दूत म्हणून अलग असणार आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता। ज्यांनी योजना दूत म्हणून फॉर्म भरलेला आहे त्यांना हा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा होता, त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे, तिथे फॉलो करायला विसरू नका, कारण योजना दूतचे जर तुम्ही फॉर्म भरला असाल तर पुढील प्रक्रिया काय असेल ते सांगण्यात येईल। योजना दूतची कार्यप्रणाली संपूर्ण माहिती पाहायचं असेल तर इथे टच करा, हा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला योजना दूतची संपूर्ण माहिती भेटून जाईल। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।